तर मित्रांनो नमस्कार. लक्ष्मी निवास या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता जानू विश्वाच्याच घरी राहती हे विश्वाला माहिती नसतं. आता त्यानंतर सईला हे माहीत राहतं, पण सईला हे माहीत नसतं हीच विश्वाचं पहिलं प्रेम आहे, हीच विश्वाची पहिली मैत्री आहे म्हणून. आता त्यानंतर जानूने इतकं छान डेकोरेशन वगैरे केक वगैरे सगळं काही आणलेलं असतं, त्याच्यावर विश्वास सई वगैरे नाव पण काढलेलं असतं. त्यानंतर मग जानूने छान असं सेलिब्रेशन करून ठेवलेलं असतं आणि मग त्यानंतर जानू म्हणते खरंच मी इतकं छान डेकोरेशन करून ठेवलं आहे, सईला मात्र नक्कीच आवडेल. आता त्यावेळी लगेचच जानू तिथनं निघून जाते, पण थोड्या वेळामध्ये सई मात्र तिथे येते. आता सई आल्याच्या नंतर सईला तर आश्चर्य वाटतं की बापरे इतकं छान डेकोरेशन माझ्यासाठी विश्वाने केलं असेल. बापरे एवढं छान म्हणजे इतकं छान डेकोरेशन, खूपच छान. आणि लगेचच सई मग विश्वाला आवाज देते. जेव्हा विश्वा तिथे येतो त्यालाही मात्र आश्चर्य वाटतं. आता सईला तर वाटतं जसं काय विश्वानेच तिला इतकं छान सरप्राईज दिला आहे, पण मात्र ते विश्वाने दिलेलंच नसतं. ते फक्त सगळं काही जानूनं त्यांच्या दोघांसाठीच करून ठेवलेलं असतं. सई तर आता विश्वाचेच आभार मानू लागते, त्याला थँक्यू वगैरे म्हणते. बापरे विश्वा मी विचारच नव्हता केला, तू इतका छान पण डेकोरेशन करू शकतोस माझ्यासाठी, किती छान सरप्राईज प्लॅन केला आहे तू माझ्यासाठी. आता सई मात्र हे सगळं विश्वाला म्हणत असते. आता विश्वा आश्चर्याने बघतो, मी तर हे डेकोरेशन केलं नाही, मग हे डेकोरेशन कोणी केलं असेल तो विचारात पडतो. मग त्याच्या लक्षात येतं हे डेकोरेशन त्या मुलीनंच केलं असेल, ते तनुजानं डेकोरेशन करून ठेवलेलं असेल, कारण की सई आणि तनुजाची मैत्री आता छान चालू असते. आता त्यानंतर विश्वा आणि मग सई केक वगैरे कापत असतात, छान एकमेकांना केक भरवत असतात आणि मग त्यानंतर लगेचच ते विश्वा मात्र सईला प्रपोज करतो. आता जेव्हा विश्वा सईला प्रपोज करत असतो तेवढ्या वेळामध्ये त्याला सईच्या ठिकाणी जानू दिसते, त्याच्यामुळं तर त्याचं प्रेम अजूनच उतू येतं. त्यानंतर मग जेव्हा तो तिच्यासोबत डान्स करत असतो तेव्हाही त्याला मात्र सईच्या ठिकाणी जानू दिसते. आता सईला वाटतं विश्वा इतका छान माझ्यासोबत डान्स करायला, तिलाही मात्र खूप आनंद होतो, पण आता विश्वाला फक्त जानू दिसती म्हणून विश्वा इतका छान डान्स करत असतो, त्याला ना सईचं थोडं पण काही वाटत नसतं. त्यानंतर इकडं जानू मात्र खूप आनंदाने त्यांचं ते सगळं काही बघत असते, तिला खूप आवडत असते. हे दोघं आनंदात आहे ना, यांच्या आनंदामध्येच माझा आनंद आहे, कारण की माझा संसारात जर वाट लावली, पण आता मी दुसऱ्याच्या संसाराची वाट नाही लावणार. त्याच्यामुळे जानूने हे सगळं काही करून ठेवलेलं असतं. त्यानंतर जयंतनं कित्येक वेळेस विश्वाला कॉल केलेला असतो, पण विश्वाने जयंतचा कॉल रिसिव्हच केलेला नसतो. म्हणून आता जयंत तिकडचं ऑफिस वगैरे सोडून विश्वाच्या घरी येण्यासाठी निघालेला असतो. फायनली जयंत त्यांच्या घरी येऊन पोहोचतोही. तेव्हा तो त्यांच्या घराजवळ येत असतो. जसा जसा तो त्यांच्या घराजवळ येतो तेव्हा त्याला अचानक समोरून जानू दिसते. आता जानूला बघून त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो. आता जयंत विचार करू लागतो, बापरे माझी जानू जिवंत आहे. आणि मग त्यानंतर विश्वा आणि सई डान्स करत असतात, पण आता विश्वा आणि सईचं लक्ष मात्र त्या जयंतवर जातच नसतं. आता तितक्या वेळामध्ये लगेच मला असं वाटतंय की जानू तिथनं गायब होऊन जाईन. त्यानंतर आता बघूया जयंतचा राग किती कानावर होतो आणि विश्वा आणि सई जयंतला मात्र काय म्हणतात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय. येणारे अपडेट आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये नक्कीच बघूया.